राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावाई प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात पुणे पोलिसात गुन्हा दाखल आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हे कथित प्रकरण केओ पार्टीशी संबंधित आहे। मात्र सुरुवातीपासून या प्रकरणाला राजकीय रंग देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधलाय। त्या म्हणाल्यात, आम्ही सार्वजनिक जीवनात अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करतो। रोहिणी खडसे यांच्या पतीने सार्वजनिक जीवनात काही केलं असेल तर त्याची जबाबदारी पक्ष म्हणून मी घेईल। मात्र कोणत्याही व्यक्तिगत आणि दैनंदिन कामकाजात गोष्टीचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ शकत नाही। एखाद्या व्यक्तीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला त्याची जबाबदारी देखील पोलिसांवरच आहे। मोबाईलमधील माहिती आणि डेटा हे न्यायालयासमोर सादर केलं जातं। अन्य कोणत्याही व्यक्तीला ही माहिती दिली जात नाही। यामुळे कायद्याचंही उल्लंघन होतंय। संसद, सर्वोच्च न्यायालय आणि संविधानाशी हा विषय संबंधित आहे। माहिती अन्यत्र दिल्यास त्यावरती राईट टू इन्फॉर्मेशन या नियमांचा स्पष्टपणे भंग होतोय। रुपाली चाकणकर आणि डॉक्टर खेवलकर यांच्याविषयी जाहीरपणे विविध विधाने केलेत। त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो, अन्य माहितीबाबत जाहीरपणे गंभीर आरोप केलेत। या आरोपांनी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असावा। या प्रकरणामधून पोलिसांकडे असलेल्या मोबाईलमधील माहिती कोणीतरी तिसरी व्यक्ती माध्यमांना देते, त्यात उघड व्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन झालंय। संसद, राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयानं विविध निवडण्याचे दिलेले निर्देश या संदर्भात आम्ही बोललो आहोत। चाकणकर यांनी दिलेली माहिती विचारात घेता त्यात उघडपणे कायद्यांचं उल्लंघन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःच कायदेतज्ञ आहेत। 5 ते 6 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। एकदा ते कायद्याच्या भाषेत प्रतिक्रिया देत असतात, आता ते याबाबत काय भूमिका घेतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे। पुन्हा दाखल करणार की नाही हा आता त्यांचा प्रश्न आहे, असं खासदार सुळे यांनी म्हटलंय।